गणपती बाप्पासाठी उकडीचे अगदी अप्रतिम चवीचे मोदक तयार करायचे असेल तर हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसलं तरी सुद्धा आपण तांदळापासून मोदक तयार करणार आहे। तांदळाच्या पिठीपेक्षा तांदळापासून तयार केलेल्या मोदकची चव तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। हा व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि सहजरित्या कोणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राइब करा। फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका। मोदकचे सारण गूळ आणि ओल्या नारळाचे तयार केले तर अप्रतिम चवीचे तयार होते। नारळ मध्यभागून कशा प्रकारे फोडावा तर नारळाला अशा प्रकारे पाणी लावून घ्यावं आणि 5 मिनिटांनंतर नारळ फोडावा। नारळाच्या 2 भाग छान तयार होतात। यापूर्वीच्या बरेच व्हिडिओमध्ये मी नारळ कसा फोडावा हे सुद्धा सांगितलेलं आहे। फोडून घेतलेला नारळ खवणीच्या सहाय्याने खवून घेतलेला आहे। बघा अशा प्रकारे खवणीच्या सहाय्याने छान असा बारीक आणि पांढरा शुभ्र खीस मिळतो। मोदकमध्ये सारण भरून घेताना मोदक अजिबात खराब होत नाही। आपल्या आरोग्याला पौष्टिक असणारा गूळ आणि ओलं नारळाचे प्रमाण कशा प्रकारे घ्यावे तर 1 बाउल भरून नारळाचा खीस आहे। नारळाचा खीस मोजून घेतल्यानंतर त्याच बाउलमध्ये अर्धा बाउल भरून गूळ वापरायचा आहे। सारण अगदी छान तयार होतं। साखरेऐवजी गुळाचा वापर आरोग्यासाठी चांगला असतो। पौष्टिक असे मोदक तयार करत आहे त्यासाठी मी दुधावरची साय वापरलेली आहे। अगदी तापवलेल्या दुधावरची ताजी साय। तुमच्याकडे थोडी साय जरी असली तरी तितकी वापरावी म्हणजे मोदकची चव अप्रतिम तयार होते। एका नारळाच्या खिसासाठी आपण पाव लिटर दुधाचा वापर केलेला आहे। अर्धी वाटी दूध मी आता वापरलेले आहे। सारण पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर आपण ते सुद्धा राहिलेलं दूध यामध्ये मिक्स करून घेऊया। सारण तयार करण्यासाठी फ्राय पॅन किंवा पसरट भांड्याचा वापर करावा। बघा अशा प्रकारे छान असं सारण अगदी कमी गॅसवरती गरम करायला ठेवावं। सुरुवातीला गूळ पातळ होईपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवावी जेणेकरून गूळ हळूहळू सारणामध्ये मिक्स होतो आणि जळत सुद्धा नाही। राहिलेलं दूध सारणामध्ये एकत्र करून घेऊ आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून घ्यायची। मोदकचे सारण अधिक चविष्ट तयार करण्यासाठी आपण यामध्ये मलाई वापरलेली आहे। तुमच्याकडे जर मलाई नसेल तर तुम्ही पाव लिटरपेक्षा कपभर दूध जास्त वापरून सारण तयार करावं म्हणजे मोदकची चव अप्रतिम लागते। दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करून सारण 10 ते 15 मिनिट एकसारखं परतून घ्यायचं। दूध गूळ आणि नारळ छान असं एकजीव झालेलं आहे। तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून सारण मध्ये मध्ये परतून घ्यावं। सारण अगदी मोदकमध्ये भरण्यापत दाटसर होत नाही तोपर्यंत सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही। सारण सुद्धा तयार होत आहे तोपर्यंत उकडीचे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला पुढील प्रोसिजर करायची आहे तर त्यासाठी आपल्याला तांदूळ लागणार आहे। मोदकसाठी तांदूळ कोणता वापरावा तर अगदी छान असा सुटसुटीत आणि मऊ तयार होणारा भात खिचडीचा तांदूळ आपण वापरावा। साधारणतः 1 वाटीभर तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 1 ते अर्धा तास झाकून ठेवा। मोदकसाठी नारळाचे सारण तयार करायला ठेवलेले आहेत तर पुन्हा व्हिडिओकडे वळूया। मोदक अधिक टेस्टी तयार करण्यासाठी आपण अगदी थोडा जायफळ खिसणीवर खिसून वापरणार आहे। दुधाच्या पदार्थामध्ये शक्यतो जायफळ वापरल्यामुळे दुधाचा त्रास होत नाही। तुमच्याकडे जायफळ नसेल तर तुम्ही वेलची पूड सुद्धा वापरू शकतात। जायफळची पूड सारणामध्ये छान अशी एकत्र करून घ्यायची। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये सारण घट्ट व्हायला सुरुवात होते। व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स शेवटपर्यंत नक्की फॉलो करा म्हणजे तुम्ही तयार केलेले मोदकचे प्रमाण आणि मोदक सुद्धा चुकणार नाही। अतिशय साधे सोपे आणि किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून कुणालाही तयार करता येणारे मोदक आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। मोदकच्या सारणामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे तर काजू आणि बदाम खिसणीवर खिसून घेतलेला आहे। अशा प्रकारे छान असे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही वापरावे किंवा स्किप करावे। सारण अगदी मोदकसाठी कशा प्रकारे तयार झालेलं आहे हे तुम्हाला ओळखता येत नसेल तर थोडं सारण एका प्लेटमध्ये कोमट करून घ्यावं। कोमट झालेलं सारण हाताला चिपकत असेल तर सारण थोडं कच्चं आहे परंतु सारण बघा अगदी छान असं तयार झालेलं आहे। हाताला सारण चिपकलेलं नाही आणि सारणाला छान असं तूप सुद्धा सुटलेलं आहे। अशा प्रकारे या सारणापासून तुम्ही लाडू किंवा नारळाच्या वड्या सुद्धा तयार करू शकतात। गूळ वापरलेला आहे त्यामुळे अतिशय पौष्टिक रेसिपी आहे। मुलांसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ज्यांना डायबिटीज असेल त्यांच्यासाठी गूळ नक्की वापरावा। सारण गार होईपर्यंत आपण भिजवून घेतलेले तांदूळ छान असे बारीक वाटून घेणार आहे।
ज्याप्रमाणे इडलीचे बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा बॅटर तयार करून घ्यायचे आहे। तांदूळ वाटून घेताना घट्ट वाटत असतील तर अगदी गरजेनुसार थोडं पाणी टाकून तांदूळ वाटून घ्यावे। राहिलेले सर्व तांदूळ वाटून घ्यावे। तांदूळ वाटून घेताना पाणी थोडं कमी जास्त झालं तरी हरकत नाही, परंतु जास्त पाणी न वापरताना गरजेनुसार पाण्याचा वापर करावा। अर्धा कप दुधामध्ये केसर भिजत घातलेलं होतं। तुमच्याकडे केसर असेल तर प्रसाद तयार करण्यासाठी आपण दुधामध्ये केसर भिजत घालावं, म्हणजे उकडीच्या पिठाला सुद्धा चव छान येते। मी इथे 1 वाटीभर तांदळासाठी अर्धी वाटी दूध आणि 2 ते 3 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे। मोदकसाठी तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर पूर्णपणे पाण्याचा वापर करावा। वाटून घेतलेले तांदूळ, पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर त्यामध्ये चवीसाठी आपण थोडं मीठ वापरणार आहे। मोदकसाठीचे सारण ज्या प्रमाणामध्ये तयार करणार आहे त्या प्रमाणानुसार मिठाचे प्रमाण वापरावे। एखाद्या तांदळाला पाण्याचे प्रमाण कमी जास्त लागू शकते, म्हणून सुरुवातीलाच पाणी जास्त न टाकताना गरजेनुसार टाकावं। पाणी थोडं कमी वाटत असेल तर हाताला गरम पाणी लावून तुम्ही पीठ भिजवून घेऊ शकतात। ज्या वेळेस आपण कढई गॅसवर ठेवतो त्यावेळेस अगदी गॅसची फ्लेम कमी करून सारण परतून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे सारण गरम होत जाईल त्याप्रमाणे सारण घट्टसुद्धा होत जाणार आहे। त्यासाठी गॅस अगदी कमी करूनच सारण परतून घ्यायचं, गॅसची फ्लेम मोठी करायची नाही। मोदकचं पीठ तयार झाल्यानंतर त्याला अगदी छान अशी उकळ येण्यासाठी सारण अगदी छान असं ढवळत राहायचं आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये पीठ व्हायला सुरुवात झालेली आहे। पीठ पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर पिठाला छान अशी वाफसुद्धा येते, त्यामुळे जास्त वेळ त्याला गरम करून घेण्याची आवश्यकता पडत नाही। पिठाला पूर्णपणे वाफ आल्यामुळे मोदकसुद्धा चिरले जात नाही। सारण पूर्णपणे गरम झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये पीठ छान तयार होतं। सुरुवातीला सारण पूर्णपणे पातळ होतं आणि आता तुम्ही बघू शकता सारण छान असं दाटसर होऊ लागलेलं आहे। एखादा तांदूळ जास्त प्रमाणामध्ये फुलला तर आपण अशा वेळेस थोडं पाणी गरजेनुसार सारणामध्ये टाकून घ्यावं आणि पिठाला छान अशी वाफ देऊन घ्यायची। तुम्हाला वाटत असेल तांदळाच्या पिठाचे गोळे झालेले आहेत, परंतु पीठ इतकं मऊ झालेलं आहे, पूर्णपणे झाकण ठेवून त्याला वाफ देऊन घ्यायची। पिठामध्ये थोडं चवीनुसार साजूक तुपाचा वापर करावा, म्हणजे पिठाला छान अशी ग्लेस येते। बघा अशा प्रकारे पिठामध्ये छान असं साजूक तूप मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला माहितीच आहे तुपामुळे मोदकची चव अगदी छान अशी अप्रतिम लागते। अशा प्रकारे सारण पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर त्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवावं। सुरुवातीपासून गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून सर्व प्रोसिजर आपण केलेली आहे। गॅस मोठा केला तर पीठ खाली लागू शकतं। अशा प्रकारे उकडीचे मोदक तयार करण्यासाठी तांदळाचं पीठ न वापरताना तांदळापासून छान असं पीठ तयार केलेलं आहे। गॅस बंद करून तयार केलेल्या मोदकच्या पिठावरती झाकण ठेवावं। सारण थोडं कोमट झाल्यानंतर आपण त्याचे मोदक तयार करूया। ज्या ताटामध्ये मोदकचे तयार सारण आपण काढून घेणार आहे त्या ताटाला सुरुवातीला साजूक तूप लावून घ्यायचं, म्हणजे तांदळाचं सारण खाली चिपकत नाही। बघा अशा प्रकारे छान असं तांदळाचं सारण घट्ट आणि मऊ सुद्धा झालेलं आहे। पिठाला छान अशी उकळ सुद्धा आलेली आहे। हाताला थोडं साजूक तूप लावून सारण तयार करून घ्यायचं आहे। उकडीच्या मोदकमध्ये भरून घेण्यासाठी आपण ओल्या नारळाचं आणि गुळाचं छान असं सारण तयार केलेलं आहे। मोदक कशा प्रकारे तयार करावे चला तर मग बघूया। मोदक तयार करून घेण्यासाठी मी अशा प्रकारे मोदकचा साचा वापरलेला आहे। हाताने तयार केलेल्या मोदकच्या कड्या बऱ्याच जणांच्या व्यवस्थित येत नाही, त्यांच्यासाठी साच्याने अतिशय छान अशा पद्धतीने मोदक आपण आज तयार केलेले आहे। या पिठाचे तुम्ही पाऱ्या तयार करून हाताने सुद्धा मोदक बनवू शकतात। इडली स्टीमरमध्ये किंवा अशा प्रकारे चाळणी घेऊन त्याला थोडं तूप लावून मोदक वाफवण्यासाठी घेणार आहे। तयार केलेले मोदक ज्या प्लेटमध्ये ठेवणार आहे त्याला सर्वप्रथम तूप लावून घ्यायचं, जेणेकरून मोदक खाली चिपकत नाही। अगदी पटकन असे मोदक स्टीम होतात। मोदकच्या साच्याला सुद्धा थोडं साजूक तूप लावून घ्यायचं, म्हणजे मोदकला छान अशी शाईन येते आणि मोदक सुद्धा पटकन निघून येतो। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साच्यामध्ये सारण भरून मोदक तयार करून घ्यायचे। उकडमधील अगदी थोडं पीठ साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। उकडीचे पीठ साच्यामध्ये छान असे कळ्यांपर्यंत दाबून भरून घ्यायचे आहे आणि आतमध्ये जी जागा राहते तिथे आपण तयार केलेले मोदकचे सारण भरणार आहे। ओल्या नारळाचे सारण अतिशय अप्रतिम चवीचे लागतात। हे सारण तुम्ही 1 दिवस आधी जरी तयार करून ठेवले
आणि उकड वेळेवर करून सारण त्यामध्ये भरले तरी याची चव अतिशय छान लागते। साचा सुद्धा मध्यम आकाराचा आहे, त्यामुळे मोदकचे सारण सुद्धा कमी जास्त भरले जात नाही। वरील बाजू सुद्धा सारण लावून पॅक करून घ्यायची। बघा, अतिशय छान असा मोदक तयार झालेला आहे। एखाद्या वेळेस आपल्याला कळ्या सुद्धा पाडता येत नसतील तर अशा प्रकारे छान असा साचाचा वापर करून तुम्ही उकडीचे मोदक नक्की तयार करू शकतात। मोदक तुम्ही बघू शकतात, अतिशय छान असा पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत मोदक तयार झालेला आहे। अशाच प्रकारे राहिलेले सर्व मोदक तयार करून चाळणीवर स्टीम करून घेण्यासाठी ठेवावे। मोदक स्टीम करून घेण्यासाठी मी अशा प्रकारे मोठ्या पातेल्यामध्ये चाळणी उंच स्टँडवर ठेवून घेतलेली आहे। सुरुवातीला पाणी गरम झाल्यानंतर मोदक स्टीम करायला ठेवावे। त्यावर झाकण ठेवून अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मोदक छान स्टीम होतात। चला तर मग तुम्हाला मोदकची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा। तुमच्याकडे जरी तांदळाचं पीठ नसेल तरी सुद्धा तुम्ही अशा प्रकारे तांदळापासून 5, 7 किंवा 11 मोदक नक्की तयार करून बघा। प्रसादासाठी नैवेद्य तुम्हाला घरीच तयार करायचा असेल तर एंड स्क्रीनवर क्लिक करून रेसिपी बघू शकतात। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत।